हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.2. क्वेश्चन नंबर 1. क्लासिफाय द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ॲज अ प्रायमरी ऑर सेकंडरी डाटा. खाली आपल्याला काही इन्फॉर्मेशन्स दिलेले आहेत, त्याचा आपल्याला तो प्रायमरी डाटा आहे की सेकंडरी डाटा आहे हे सांगायचं आहे. तर यासाठी आपल्याला अगोदर प्रायमरी आणि सेकंडरी डाटा म्हणजे काय असतं हे पाहावं लागेल. तर इथे आपण पाहू शकतो, कॉलममध्ये दिलेला आहे प्रायमरी डाटा. इट रिक्वायर्स मोर टाईम. जर तुम्हाला प्रायमरी डाटा करायचा असेल तर तिथे तुम्हाला स्वतः जावं लागतं आणि इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते. त्यामुळे त्या कामासाठी जास्त वेळ जातो. म्हणजे जर तुम्हाला गावाची लोकसंख्या काढायची असेल तर तिथे जर का तुम्ही प्रायमरी डाटा कलेक्ट करणार असाल तर तुम्हाला स्वतःला तिथे जाऊन कलेक्ट करावा लागतो. यामुळे जास्त टाईम लागतो. इट इज अप टू डेट अँड डिटेल्ड इन्फॉर्मेशन. ही इन्फॉर्मेशन तुम्ही स्वतः गोळा केल्यामुळे ती एकदम अप टू डेट असते. म्हणजे अगदी चालू काळाचीच असल्यासारखी असते. म्हणजे आत्ताच्या डेटची असल्यासारखी आणि ती इन्फॉर्मेशन डिटेल असते. इट इज करेक्ट अँड रिलायबल. ती बरोबरसुद्धा असते आणि विश्वसनीय पण असते, कारण ती आपण स्वतः बनवलेली असते. आता सेकंडरी डाटा म्हणजे काय पाहूयात. इट इज रिअडिली अवेलेबल सो नीड्स लेस टाईम. तर तो लगेचच अवेलेबल होऊन जातो, कारण तो ऑलरेडी तयारच असतो आणि याला त्यामुळे खूपच कमी वेळ लागतो हा मिळवण्यासाठी. इट इज टेकन फ्रॉम द ऑलरेडी कलेक्टेड डाटा. सेकंडरी डाटा जो असतो तो ऑलरेडी कुठेतरी कलेक्ट केलेला असतो, आपण त्याच्यामधूनच कॉपी करून घेतो. म्हणजे तो ऑलरेडी कलेक्ट केलेला असतो. इट इज नॉट नेसेसरीली अप टू डेट. आणि हा अप टू डेट असेलच असं काही नाही आहे, कदाचित जुना पण असू शकतो. इट मे लॅक इन डिटेल्स ऑल्सो. याच्यामध्ये सगळ्यात डिटेल्स असतील असं नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला लोकसंख्येचा चार्ट दिला असेल, म्हणजे सेकंडरी डाटा हा कोणत्याही फॉर्ममध्ये असतो, जसं की टॅब्युलर फॉर्म असेल किंवा चार्ट असेल किंवा ग्राफ असेल. जर लोकसंख्येचा ग्राफ बनवलेला असेल की महिलांची लोकसंख्या किती, पुरुषांची किती, लहान मुलांची किंवा वृद्धांची, तर त्याच्यामध्ये काही आकडे दिलेले असतात. आणि जसं आपण ग्राफमध्ये स्टडी करतो त्याप्रमाणे ग्राफमधले आकडे एक्झॅक्ट नंबर नाहीत सांगत, एकतर पर्सेंटेज सांगतात किंवा राऊंड फिगर वगैरे करून असे एक्सप्लेन केले जातात. इट मे बी लेस रिलायबल. त्यामुळे हा डाटा कसा असतो, कमी विश्वसनीय. म्हणजे आपण याच्यावरती फारसा विश्वास ठेवू शकत नाही. तर अशा या इन्फॉर्मेशनवरून आता आपण ठरवायचं आहे की खाली दिलेला जो क्वेश्चन आहे तो प्रायमरी आहे की सेकंडरी डाटाचा आहे. तर यातला क्वेश्चन 1 आहे, इन्फॉर्मेशन ऑफ अटेंडन्स ऑफ एव्हरी स्टुडंट कलेक्टेड बाय विजिटिंग एव्हरी क्लास इन अ स्कूल. तर आपल्याला माहिती घ्यायची आहे मुलांच्या अटेंडन्सबद्दल स्कूलमधल्या, आणि ती माहिती आपल्याला स्वतःला तिथे जाऊन घ्यावी लागणार आहे, व्हिजिट करून घ्यावी लागणार आहे, प्रत्येक क्लासच्या प्रत्येक स्टुडंटची घ्यावी लागणार आहे. मग ही इन्फॉर्मेशन कशी होईल, जशी की याला खूपच वेळ लागेल कारण प्रत्येक स्टुडंटची घेणार आहे, त्यामुळे हे प्रायमरी डाटामध्ये येईल. इट रिक्वायर्स मोर टाईम. याला जास्त वेळ लागेल. हा डाटा अप टू डेट असेल कारण आपण जस्ट आत्ताच गेलेलो आहे व्हिजिट द्यायला. किंवा याच्यामध्ये जी काही इन्फॉर्मेशन असेल ती करेक्ट आणि रिलायबल असणार आहे, कारण आपण प्रत्येक मुलाची आणि प्रत्येक क्लासमध्ये जाऊन स्वतः चौकशी करून तो डाटा कलेक्ट करणार आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 1 मधला आन्सर आहे, तर दिस इन्फॉर्मेशन इज प्रायमरी डाटा. सेकंड आहे, द इन्फॉर्मेशन ऑफ हाईट्स ऑफ स्टुडंट्स वॉज गॅदर्ड फ्रॉम स्कूल रेकॉर्ड्स अँड सेंट टू द हेड ऑफिस ॲज इट वॉज टू बी सेंट अर्जंटली. तर इथे तर स्कूलचे जे मुलं आहेत त्यांच्या हाईटचा जो डाटा आहे तो पाठवायचा आहे आणि तो ऑलरेडी स्कूलच्या रेकॉर्ड्समध्ये आहे. मग कदाचित तो जुना पण असू शकतो. म्हणजे तो रिलायबल आहे का, विश्वसनीय आहे का, नाही आहे. अप टू डेट पण नाही आहे कारण तो जुना आहे, कारण तो ऑलरेडी रेकॉर्ड केलेला आहे, आत्ता रेकॉर्ड करत नाही आहे. तर या सगळ्या कारणांमुळे हे जो सेकंड आहे ते ऑलरेडी, आणि तो डाटा ऑलरेडी रेकॉर्डेडच आहे. त्यामुळे सुद्धा या सगळ्या कारणांमुळे हा सेकंड क्वेश्चन जो आहे तो सेकंडरी डाटामध्ये कन्क्लूड केला जातो. थर्ड, इन द विलेज नंदपूर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम एव्हरी हाऊस रिगार्डिंग स्टुडंट नॉट अटेंडिंग स्कूल. आता गावाचं नाव आहे नंदपूर. येथे जेवढी मुलं स्कूल अटेंड करत नाहीत त्या मुलांना स्वतः घरी जाऊन भेट द्यायची आहे आणि प्रत्येक मुलाची चौकशी करून त्यांची किती मुलं अटेंड करत नाहीत स्कूल यांची संख्या काढायची. तर आता इथे स्वतः व्हिजिट करायला जावं लागणार आहे, त्यामुळे आणि प्रत्येक मुलाचा डाटा घ्यावा लागणार आहे, त्यामुळे टाईम जाणार आहे जास्त. आणि डाटा आपण स्वतः कलेक्ट करणार आहे त्यामुळे रिलायबल पण असेल आणि त्याचबरोबर डाटा डिटेल असेल आणि अप टू डेट असेल. म्हणून ही इन्फॉर्मेशन प्रायमरी डाटामध्ये इन्क्लूड केली जाते.
लास्ट क्वेश्चन, फॉर सायन्स प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ ट्रीज गॅदर्ड बाय विजिटिंग अ फॉरेस्ट. आता फॉरेस्टमध्ये किती झाडं आहेत याबद्दल सायन्स प्रोजेक्ट करायचा आहे, तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन हवी आहे. पण त्यासाठी स्वतः तिथं जंगलामध्ये जाऊन व्हिजिट द्यायची आहे आणि झाडं काउंट करायची आहेत. तर याच्यासाठी तर खूपच जास्त वेळ लागेल. त्यामुळे टाईम कन्झ्युमिंग पण प्रोसेस आहे, पण स्वतः डाटा कलेक्ट करत असल्यामुळे रिलायबल आहे आणि ऑलरेडी रेकॉर्डेड नाही आहे हा डाटा. आपल्याला तिथं गेल्यानंतर ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची. म्हणजे या सगळ्या कारणांमुळे हा डाटा प्रायमरी डाटामध्ये कन्क्ल्यूड केला जातो. यावरून आपण याची फर्स्ट आन्सर ही लिहू शकतो. दिस इज प्रायमरी डाटा. This is secondary data. थर्ड आन्सर आहे प्रायमरी data, and last one is this is also primary data. Thank you.